पुण्याला आहे, मला कधी नेते पुण्याला फिरायला काय माहिती. चला ना कधी पण. होय तर कुठे सौरभ? अरे सौरभच आहे ना जरा त्याला घाई. पाऊस नाही पाणी. म्हातारा कार नको देऊ नाही फटकीन मोकार उसवायला सौरभ म्या. तर नमस्कार मित्रांनो, आता सकाळची वाजले 7. सगळ्यांच्या आधी माय झाली आंघोळ. बघा एवढ्या लवकर उठला आज. अजून दिवस सुद्धा उगलेला नाही. दिवस उगायच्या आत मी आज आंघोळ गेलेली आहे. आणि इथं पाहू शकता सूर्य एवढे वर आलेला आहे, झाडा नाडा दिसत नाही. पूजा पण इथं भांडी घाशी ती. आज लय लवकर उठली. कस काय काय माहिती कस काय आज लवकर उठली. हा खोटं बोलत. आपण तोपर्यंत आहे ना गाय पलीकडे बांधू आणि हिला आहे ना दूध प्यायला सोडू. अण्णा पण आले इकडून कुटीचं टप घेऊन गायला खायला. ही गाय इकडे बांधली, आता ह्या इकडे बांधायची. आधी हिला नेतो. हिला रागीट आवरतच नाही. थांबा आहे का पूजन लगेच मला पोहे आणून दिले. आता मी पोहे खातो. गेली घरात. तुम्ही पण पोहे खायला या. आमचे मित्र अतुल भाऊ आलेले पुण्यावरून डायरेक्ट. आता आहे का नाही? किती वाजता निघले होते? मी 6 वाजता निघलो होतो. 6 वाजता. 8 वाजता पोहोचले इथे. 8 वाजता पोहोचलो. हा तर ते पुण्याला आहे, मला कधी नेते पुण्याला फिरायला काय माहिती. चला ना कधी पण तुम्ही. नक्की. हा नक्की. मग आता 2-3 दिवस जरा काम आहे, जाऊ आपण फिरायला. आता आम्ही चाललोय ऊस लावायला. तर आता दशा सोडितो आणि टॉली जोडितो. आता सर्व पिना काढितोय इथे सोडायचं झाडाखाली. आता ट्रॅक्टर घेतो माग टॉली जोडायची. आधी पट्टी जोडू आपण. अजून एक पिन कुठे ठेवली तो? लोक तिकडे पडली दगडापाशी बघ. ठीक आहे टाकी सर बरं. बस पूजा पाण्याची बाटली दे, टोपी दे आणि अजून एक पाण्याची बाटली दिली असती. होय तर कुठे सौरभ? एक आहे अजून एक. पुढे गेलो बाबा आहे का ना. नीट बस. चला जायचं का? हळकी बिळकी नाही ना उघडं. आम्ही निघलोय आता. घरात आहे का? बरं जाण घरात आहे. सौरभाला अजून एक कोयता घेऊन तिला म्हणलं अजून एक बाटली घे. आहे तिकडे वर दे. इकडचं टोपी घालितो जाऊन देतो. आता आम्हाला लोक इथं आहे ना बियाणं तोडायचे. आम्ही त्या मालकाला फोन केला का कुठून तोडायचे आम्हाला दाखवा. त्याच्यामुळे ते येते तोपर्यंत आम्ही इथं ट्रॅक्टर बसलो का रे रोडच्या साईडला ट्रॅक्टर लावून. आता ते आले का मग ट्रॅक्टर घ्यायचं वावरात आणि ऊस तोडायचा आहे का नाही. आम्ही लागलो आता तिघच जण ऊस तोडायला. टॉलीचं फाळका काढले, आत ठेवले. आता मीन बारक्या तोडी तो ऊस तो टाकीन. मग आम्ही सगळे तिघं संघायचे ना ऊस टाकत आलो. मी आलो होतो इथं आणि दावच नव्हतं आणलं. आता हे राजूच्या इथून दावा आणलंय. दावा आणून यांना टाइम नाही, तशीच घेऊन चालले होते रोडने. आता त्यांना थांबवलंय. आता दाव्याचा आडा टाकलाय. सौरभ 2 मिनिटं ना थांबता आलं. अरे सौरभचं आहे ना जरा त्याला घाई. आता झालंय बांधून. बारक्या सावकाश घे ट्रॅक्टर. एक गाडीवाले कोणी बघू दे मला जरा. मला वारणं देते मगाचपासून. संतोष भाऊ का हो? आणि आपले साडूवर ओळख करून घ्या. गायकवाड साहेब. आता शुभम गायकवाड पाहुणे आणि संतोष भाऊ कुठे चालले? आम्ही चालू फिरायला. कुठे? माळशेज घाट. मग मी येऊ का नको? बस ना माग काय जागा आहे. नको आता ऊस लावायला जायची मला. ऊस लावून झाला का मग फिरायचं. बरं सावकाश जा. पाऊस नाही पाणी. ऊस लावले आपोआप पाऊस येईन बघ. दुष्काळ पडतोय अंदा वाटतं मला. नाही दुष्काळ नाही पडणार. आपण पुण्य केलेले वाडी 3-3 सप्ते आपल्या. येऊ का आम्ही? या सावकाश या. तुम्ही गेला ऊस. हा आता आम्ही चाललो होतो घरी. आदित्यने बघा स्लाइस घेतलेली 10,000 रुपयाची. दर सर्व एक फ्रुटी दर. पण आता तुला गोड लागेल तर ऊस खाल्लाय. लागेल का गोड? दर लागली तर लागली. यांना ओळखीत असाल तुम्ही. तुषार भाऊ ये. बरं चाललंय. कुठे गेलते तुम्ही? लोळा. नवीन पीक आहे काय? असं काय मार्केट आहे त्याला? चालते जाऊ का ऊस लावायचे? आता आमचं ऊस पांगवायचं काम चालू आहे. इथं सरीच्या वर ऊस पांगवतोय आम्ही. आणि हे पाहू शकता बाळासाहेब निश्चित आलेले.
हिंद केसरी बैलगाडा मालक किती आहे का नाही? आहे ना. आज नाही कुठं वारी? आज नाही ना वारी. आज नाही वारी? नाही आज नाही वारी. उसाचं बियाणं लागत आहे म्हणलं. आहे नाही तर आमच्या वाडीत बिया नाही. आहे का? कसं आहे? ते 7,000 रुपये भीमदास भाकरी म्हणून आहे. तोडून देते का? नाही आपण आणायचं तोडून. पारगावला नाही गेले. तुमच्या बैलांची नाव काय? बैलांचं पप्पे, अजून नंदे, अजून सोने. हा नवीन खरेदी आहे ना तिला आलं. नवीन खरेदी आहे. त्याचं नाव काय? त्याचं सोने एकाच नाव. हा यांच्या एकाच गायला कारवडन गोर सगळंच पेत होत. हा का? सगळंच पेते. हा. यांना नाही दिलं कुंदनला हा ती कारवड आणि एक तांबड संगच सोडित आम्ही एकाच गायला. आणि वर दूध काढतात खायला नाही का? ती गाय दूध लय देते 7 लिटर देते ती गाय. यांचा बैलगाडा फायनल 1 नंबर येतोय बरं का कायमच. येतोय ना. आपली जुगलबंदी आहे ना सरपंच आहे ना सरपंच आपली आहे ना. आहे ना. बरी लागवड कशी चालू आहे आता? लागवड चांगली चालू आहे. रागाटी वरती आहे ना. टायगर आणला टायगर मी म्हणला एक दिवस कारवड न्यायची का नाही आला रे? का नाही आला? सारखा विचार सारखा येतोय. तू मात्र म्हणलं कारवड नको देऊ नाही तर फटकीन मला नाही मी म्हणलं होतं ती कुंदनला लागत त्या म्हशीच्या पाड्यांना किती इसार दिला चायनाच्या. काय झालं डोंबलं एक पाळली नाही भेटली. माझ्या पाडी होती ना तुला म्हणलं घेऊन येत पैसे दिले असते. हा फुकाट होती. पैसे काय लागत. काय म्हणतो सौरभ? लागेल काय? तिकडे आहे बघ त्या माणसाच्या घेतो लावून आता ऊस. घ्या लावून घ्या. हा हा. तर हे बघा आता आम्ही अचानक कामावरून सुट्टी मारून आहे ना डायरेक्ट जेवायला आलोय. आहे का नाही सौरभ? तर आम्ही जेवायला बसवतो, तुम्ही पण जेवायला या. आहे का नाही? बारक्या कुठे आहे? हा कुठेतरी गेला देऊ आम्हाला सोडून. आम्ही जेवतो. सौरभला म्हणलं इथं चटई आथरली थोड्या वेळ आराम कर. तो नको म्हणतोय. शेंगा खाय गेला तिकडे. थोड्या वेळ आराम कर ना. अण्णाला फोन लाव काय? हा बर चालते. हा हा. आता आमच्या झोपा झालेले आहे आणि आम्ही परत चालले ऊस तोडायला. काय सौरभ? ट्रॅक्टर घेऊन आता आहे ना सौरभनी आणि मी एवढी टॉली आणली भरून. आहे का नाही? मग आहे ना आम्ही लावलं तर रोडच्या कडेला ट्रॅक्टर. म्हणलं काहीतरी खावा. नाही भूक लागली. इथे जातो आता आम्ही दुकानात. सौरभ चल काहीतरी खातो. दुसरी आहे पण काय खातो हे नाही सांगणार. आता सौरभ आणि मी आम्ही दोघंच आहे. सकाळी एवढा पांगावलाय अजून एवढा राहिलाय. इथपर्यंत पांगवायचे फार. सौरभ करायचं का चालू मग सावकाश? ड्रायव्हर काय नाही आता आपणच दोघं. 10वी सोडितो पहिली. कुठे आहे 10वी सोडाय? इकडे 10वी सोडितो करीतो चालू. आता मी जातो सौरभला सोडवायला. त्याच्या मम्मीने फोन केला होता गायांचं खाणं काढायची. त्याला म्हणलं जाता जाता एवढी वाडी घेऊन जा तुला. गायला होती तेव्हा त्याने आता चालवलंय. आज लय कटाळलो. मोकर उसवायला सौरभने म्या. सुट्टी आराम करा. नाही आराम करून नाही जमणार. तू काय करते आता हे खायला? खिचडी भात म्हणजे मसाले भात? साबुदाणा खिचडी करायची. मसाले भात नको मला नाही आवडत भात. मला साबुदाणा खिचडी कर. खायचीच मला. उपास धरता कधी खिचडी खायची? उपास धरतो ना मी. बरोबर मी आंघोळ करून आलो. लय वेळ झालाय वाट बघू लाईटीची. आता 10:15 झाली. लाईट काही आहे ना. आहे का नाही? पूजा पार कटाळली. तिला लागली झोप. तिला म्हणलं थांब अजून लाईट होती. तर आता तुम्ही ना व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आहे का नाही? कोणाला तरी पाठवून द्या का बाबा आमचा अनिकेत लयवर व्हिडिओ तयार करतोय आणि ती व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा. त्यांना पण सांगा फोन करून. आहे का नाही? गुड नाईट.